आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणारं हक्काचं न्यूज चॅनल M24 तास। सांगली जिल्हा परिषदसाठी राष्ट्रवादी अजित पवार गटाची मोर्चे बांधणी पूर्ण। राजेश्वरी नाईक गटनेतेपदी तर सत्ता स्थापनेचा चेंडू वरिष्ठांच्या कोर्टात। सांगली जिल्हा परिषदेच्या राजकारणात मोठ्या घडामोडींना वेग आला असून अजित पवार गट राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर केल्या आहेत। जिल्हा परिषद गटनेतापदी राजेश्वरी रणधीर नाईक यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे। या निवडीमुळे जिल्ह्याच्या राजकारणात महिला नेतृत्वाला मोठे बळ मिळाले असल्याचे बोलले जात आहे। महत्त्वाच्या निवडी पुढीलप्रमाणे: गटनेता राजेश्वरी रणधीर नाईक, पक्षप्रदोत स्नेहल मोरे, उपनेता विनायक मासाळ असणार आहेत। राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील यांनी या निवडींची अधिकृत घोषणा केली। आगामी काळात जिल्हा परिषदेत पक्षाची शिस्त आणि धोरणे राबवण्यासाठी या निवडी अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जात आहेत। जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेसाठी कोणत्या गटासोबत युती करायची याबाबत अद्याप अधिकृत भूमिका स्पष्ट करण्यात आलेली नाही। यावर भाष्य करताना निशिकांत पाटील यांनी सांगितले की सत्ता स्थापनेत कुणासोबत जायचे आणि आघाडीचे स्वरूप काय असेल याचा अंतिम निर्णय वरिष्ठ पातळीवरील नेत्यांशी चर्चा करूनच घेतला जाईल। मात्र सांगली जिल्हा परिषदेत सध्या कोणत्याही एका पक्षाकडे स्पष्ट बहुमत नसल्यास अजित पवार गटाची भूमिका किंगमेकर ठरू शकते। राजेश्वरी नाईक यांची गटनेतेपदी निवड करून पक्षाने एक आक्रमक चेहरा समोर आणला आहे। आता वरिष्ठांच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले असून सांगलीत नवी राजकीय समीकरणे जुळणार की जुन्याच मित्रांसोबत सत्ता टेकणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे। सांगली जिल्हा परिषदसाठी राष्ट्रवादी अजित पवार गटाची मोर्चे बांधणी पूर्ण। राजेश्वरी नाईक गटनेतेपदी तर सत्ता स्थापनेचा चेंडू वरिष्ठांच्या कोर्टात। सांगली जिल्हा परिषदेच्या राजकारणात मोठ्या घडामोडींना वेग आला असून अजित पवार गट राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर केल्या आहेत। जिल्हा परिषद गटनेतापदी राजेश्वरी रणधीर नाईक यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे। या निवडीमुळे जिल्ह्याच्या राजकारणात महिला नेतृत्वाला मोठे बळ मिळाले असल्याचे बोलले जात आहे। महत्त्वाच्या निवडी पुढीलप्रमाणे: गटनेता राजेश्वरी रणधीर नाईक, पक्षप्रदोत स्नेहल मोरे, उपनेता विनायक मासाळ असणार आहेत। राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील यांनी या निवडींची अधिकृत घोषणा केली। आगामी काळात जिल्हा परिषदेत पक्षाची शिस्त आणि धोरणे राबवण्यासाठी या निवडी अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जात आहेत। जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेसाठी कोणत्या गटासोबत युती करायची याबाबत अद्याप अधिकृत भूमिका स्पष्ट करण्यात आलेली नाही। यावर भाष्य करताना निशिकांत पाटील यांनी सांगितले की सत्ता स्थापनेत कुणासोबत जायचे आणि आघाडीचे स्वरूप काय असेल याचा अंतिम निर्णय वरिष्ठ पातळीवरील नेत्यांशी चर्चा करूनच घेतला जाईल। मात्र सांगली जिल्हा परिषदेत सध्या कोणत्याही एका पक्षाकडे स्पष्ट बहुमत नसल्यास अजित पवार गटाची भूमिका किंगमेकर ठरू शकते। राजेश्वरी नाईक यांची गटनेतेपदी निवड करून पक्षाने एक आक्रमक चेहरा समोर आणला आहे। आता वरिष्ठांच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले असून सांगलीत नवी राजकीय समीकरणे जुळणार की जुन्याच मित्रांसोबत सत्ता टेकणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे।